कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या छोट्याशा गावातून उभी राहिलेली ही प्रेरणादायी यशोगाथा. सुनील भोकरे एक साधा शेतकरी, पण दृष्टिकोन मात्र मोठा. 10 जनावरांपासून सुरुवात केलेल्या त्यांच्या दुग्ध व्यवसायाने आज अफाट भरारी घेतली आहे. आज सुनील भोकरे यांच्या गोठ्यात तब्बल 68 जनावरे आहेत. 5 एकरांच्या शेतीपैकी 2 एकर जमीन केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवले. जनावरांची निवड ही त्यांनी परंपरेप्रमाणे स्थानिक बाजारातून न करता हरियाणाला स्वतः जाऊन उत्तम दर्जाच्या म्हशी घेऊन आले. प्युअर रिंग ही ज्यादा मुरा प्युअर रिंग म्हणजे तुम्ही थांबून सकाळ संध्याकाळचं दूध काढून त्यांचं थाने ओके आहेत का नाही बघूनच मग खरेदी करायची. गुणवत्तेबाबतची ही तडजोड न करण्याची वृत्तीच त्यांच्या यशाचा पाया ठरली. गोठ्यात प्रशिक्षित कामगार असले तरी सुनील भोकरे स्वतः दररोज पहाटे 5 वाजल्यापासून गोठ्यात कामाला लागतात. मी सकाळी पहाटेचे 5 ला येऊन मी एक पहिला हत्तीगस गाडी आणतोय. हत्तीगस गाडी आणून ठेवतोय. 7 ला बरोबर येताना गावाकडे दूध घेऊन येतोय. मेहनत, शिस्त आणि व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हेच त्यांच्या या व्यवसायाचा आधारस्तंभ दिसतात. रोज 250 लिटर दूध त्यांच्या गोठ्यातून बाहेर पडतं आणि सोबतच त्यांनी स्वतःची डेअरी सुद्धा सुरू केली. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल बघायला गेलं तर लाखो रुपयांमध्ये आहे. वाळल्या वैरणचा बुसकाटचा खर्च 2-2.25 लाख रुपये वर्षात महिन्याला राहते. महिन्याला साधारणतः तुमचे भांडवल ह्याला किती? 65 लाख रुपये घातले. आणि म्हणूनच लाखो रुपयांमध्ये हा शेतकरी कमवतो. याचं कारण ठरलंय ती म्हणजे त्याची प्रेरणा, मेहनत, योग्य नियोजन आणि वेळेचं व्यवस्थापन यांची सांगड घालूनच त्यांनी शेती आणि दुग्ध व्यवसायात प्रचंड मोठी भरारी मारली आहे. सुनील भोकरे यांची ही यशोगाथा नेमकी आहे तरी कशी, चला बघूयात. दर्शक हो नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ आणि केके न्यूज चॅनलच्या विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, त्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच इतर भागातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जातोय आणि त्यांची जी काही यशोगाथा आहे ही आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतोय. खरं बघायला गेलं तर आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावामध्ये आहे. या गावातील एक प्रगतशील शेतकरी सुनील भोकरे यांच्या आज मी गोठ्यावरती आहे. जवळपास माझ्या अंदाजानुसार एक 8 ते 9 वर्ष झालं यांनी हा गोठा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळामध्ये बघायला गेलं तर 10 जनावरांच्या पासून सुरू केलेला हा जो काही गोठा व्यवसाय आहे तो आज तागायत 68 जनावरांच्या वरती पोहोचलेला आहे. संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत त्यांनी हा गोठा व्यवसाय सुरू केलेला आहे. खरं बघायला गेलं तर आज आपण त्यांचा एक प्रवास जो काय आहे हा त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. पहिल्यांदा तुमचं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही हा गोठा व्यवसाय सुरू केलात त्यावेळेचा नेमका प्रवास कसा सुरू केलात? गोठा व्यवसायाकडे वळायचा हा निर्णय का घेतला? निर्णय घेतला म्हणजे कसं नाही, गावात म्हशीच कोण पाळगणा झाल्या. मग उत्पादकांनी पैसे देण्यापेक्षा स्वतः आपणच ह्यात गुंतून म्हशी घ्यायचा असं नेम मी आणि आमच्या मामाने विचार केला. मग म्हटलं आता गोकुळात दूध ऑलरेडी चालूच होतं माझं. गोकुळात दूध चालू असल्यामुळे मला गोकुळमध्ये 2-3 म्हैस खरेदीचं अनुदान भेटतंय. त्यामुळे मी हळूहळू या क्षेत्रात उतरलो. मला ते पहिल्या 10 म्हशी आणल्यावर बरं वाटलं एकदम. मग तिथनं पुढे आणि 4 महिन्यानंतर आणि 10 म्हशी आणल्या. माझ्या रेडकं पहिलीची 3च रेड्या होत्या पहिल्या लॉटच्या. त्या 3 रेड्या माझ्या बऱ्यापैकी हाताखाली आल्या हळूहळू. मग मी तिथनं पुढे म्हटलं म्हशी चांगल्या सगळ्या हरियाणात निवडून मी आणल्या म्हशी. तुम्ही स्वतः गेला होता? स्वतः गेलो. तुम्ही पहिल्या लॉटला स्वतः गेलो. म्हैस खरेदी करताना म्हणजे काळजी काय घ्यायला लागते? काळजी कसं आहे, प्युअर रिंग ही ज्यादा मुरा प्युअर रिंग. आणि तिथनं पुढे कसं आहे, मग कसं आहे जरा मोठे शिंगची असली तरी सगळ्याच प्युअर रिंग म्हणजे भेटत नाही. पण मुरा तिथं म्हशी पहिला भेटत होत्या. पहिला मुरा म्हशी तिथे भेटत. तिथं गेल्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी आता इकडून हरियाणाला जातात म्हशी आणायला. विश्वासार्हता कशी, जातीवंत जनावर ओळखायचं म्हणजे प्युअर रिंग आहे. रिंग वरती आणि काय बघायला लागते? आणि म्हणजे त्यांची कास वगैरे म्हणजे काय फॉल्ट आहे का वगैरे बघून. म्हणजे तुम्ही थांबून सकाळ संध्याकाळचं दूध काढून त्यांचं थाने ओके आहेत का नाही बघूनच मग खरेदी करायची. तुम्ही हा गोठा व्यवसाय साधारणतः 2016 सुरुवात त्यावेळेची नेमकी 10 जनावर आणल्यानंतर तिथून पुढे कसा एकूण एक प्रवास सुरू झाला त्याच्याबद्दल? 130 लिटर माझं पहिल्यांदा 10 म्हशीत दूध झालं. 130 लिटर आम्हाला बऱ्यापैकी जरा बरं वाटलं म्हणजे. आणि पुढं करायला बरं वाटलं. मग भया लागला म्हटलं अनेक. मग 2 भया झाली. मग 2 भया झाल्यानंतर अनेक लॉट आणला आम्ही. तो किती जनावरांचा आणला? तो 10 जनावरांचा आणला. म्हणजे पहिली 10 दुसरी नंतरची 10. मग एकदम रुटीन भारी बसलं माझी.
पहिले जी म्हशी गाभण लागल्या थोडं थोडं दूध आहे, ह्या म्हशी 10 म्हशीचं फुल दूध आलं तर त्यातली एक 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 वेळाल्या म्हशी वेळाला म्हशी. वेळाल्या म्हशी. हा. ही रुटीन माझं एकदम 210-20 लिटर पण दूध चाललं माझं बर. सकाळ दोन्ही टायमाचं माझं. बर, आज जनावरांचे टोटल दूध किती जाते? माझं 250 लिटर दूध आहे सकाळ आजच्या संध्याकाळ. घडी. हा टोटल मिळून दिवसाचं 250 250 लिटर दिवसाचं आसपास 250 दूध जाते. हो 250 लिटर. बर, ह्या जनावरांचं एकूण तुमचं दिवसाचं नियोजन कसं असते? सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी तुमचं- 5 वाजल्यापासून भया लोक उठतात, गव्हाणीतलं पाणी पहिला खाली सोडतात, परत वैरण घालायला चालू करतात. वैरण घालायला चालू झालं की नाही वैरण परत भाडा घालायला चालू करतात. हम्म. भाडा घालायला चालू झालं की मग तिने एक 5 मिनिट वैरणीच भाडा टाकतोय आम्ही. त्यामुळे कसं आहे वैरण असं कुंडका सुद्धा आमच्या गव्हाणी ठेवत नाही ते बर, बर, जनावर बर. सगळं चोख आणि वैरण मिजून हा. LRPचं काम अमोल पवार बेलवडीचे करतात त्यांनी. हा, हा, हा. काय LRP म्हशीला प्रत्येक म्हशीला किती वैरण द्यायचं हा. ते आम्ही आमच्याजवळ बुट्टा आहे, बर बर, वाळली आणि वल्ली मिळून 28 किलो वैरण एका टायमाला 2 म्हशीस देतोय. 2 मशीनना 28 28 किलो सकाळी मेजरमेंट सकाळी एका टायमाला बर आणि संध्याकाळी एका टायमाला 28 किलो. बर असं सकाळचं जे आहे तसं संध्याकाळचं 28 किलो एका म्हशीला वाळली वल्ली वैरण मिक्स करून. हम्म. आणि वैरण 3 तऱ्हेची वैरण आज 9 वर्षात मी 2 तऱ्हेची घातली असं मला वाटत नाही. बर कायम 3 तऱ्हेची वैरण असते माझी. बर, कोण कोणते असते त्याच्यामध्ये? त्याचं हरभऱ्याचं काढ असतंय, ऊस असतोय, हत्ती घास नाही तर मक्का असतोय. हम्म. ही कंपल्सरी वाळली वैरण जनावरांनी घातल्यामुळं ही जनावर एवढी धड आहेत वाळल्या वैरणीमुळे. आणि गोकुळ आपल्याला 1 रुपये देतायच, हम्म. 1 रुपये किलोला देत कमिशन आपलं देतायच वाळल्या वैरणीला. हा. मग एवढी गोकुळ सोय करताना आपण का हे करायचं? तुम्ही आता मग संघाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेताय? गोकुळच्या कुठल्याही योजनेत सगळं सहभागी घेतोय मी. का सगळंच आहे होते आपल्या उत्पादकांसाठी. म्हणजे म्हशी आणल्यावर सुद्धा गोकुळ एवढं सपोर्ट करते आपल्याला, मग आपण करायला काय अडचण आहे? तुम्ही आता पहिल्यांदा जी जनावर आणली त्यावेळेला पहिला जनावर मी आणलो 10 म्हशी आणलो, त्यात 4 रेड्या होत्या माझ्या. 4 रेड्या त्यासनी पहिल्यांदा कळालं गोकुळ मध्ये जे टॅग मारलं की त्या रेडकाला 15,000 रुपये मिळतात 2016 साली. रेडका आम्ही रेडकासनी चांगलं दूध बीत पाजून जरा कणकण करून गोळी तीन घालून गोकुळची गोळी घालून आम्ही रेडकं तयार केली. ती रेडकं वेल्यानंतर आम्हाला खरोखर पटलं. म्हणजे त्या रेडकांचं सांभाळायला सुद्धा गोकुळ 15,000 रुपये द्यायलाय. बरोबर. आपण म्हशी रेडकं पाळायचीच आहेत, काय अडचण आहे? मग गोकुळ संघ बी आपल्याला सबसिडी देतायच. एवढं करण्यापेक्षा रेडकं बाळगलेलं आज ह्या गोट्यामध्ये सुद्धा बघायला गेलं तर भरपूर अशी माझ्याकडे रेडकं आहेत. 27 रेड्या आत्ता चालू आहेत. भैर मोठ्या रेड्या आहेत, त्यातल्या गाभण सुद्धा रेड्या आहेत. आज जवळजवळ 12 रेड्या घेतलोय मी तयार करून. 12 रेड्या तयार केलोय मी स्वतःच्या. मग कसं आहे आणि वर्ष 2 वर्षात हरियाणाला जायचं काही संमतच येत नाही. येत नाही. आता मला थोडक्यात सांगा की वासरू संगोपन जी संघाची योजना आहे, योजना आहे. या योजनेचा तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेताय आणि त्यातनं शेतकऱ्याचा कशा पद्धतीने फायदा होतो? वासरू पण म्हणजे ते रेडकू आता जन्माला आलं की नाही, रेडी जन्माला आलं, त्याला टॅग मारणे फिडिंग पॅकेज 50% सबसिडी गोकुळ देते. ते फिडिंग पॅकेज घातल्यामुळे जनावर रेडकं एकदम सुधारतात. रेडकं सुधारतात, त्यामुळे रेडकं सुधारत गेलं की आपलं ते आज नाव ते बेनिफिट हाच तो आपला. आणि यातनं पैसे संघाकडून किती मिळतात? वासरू 15,000 रुपये एका रेडीला 15,000 रुपये. वासरू संगोपनचं कसं आहे, पहिला गोकुळ ह्याला अनुदान देते, बिल्ला मारला आम्ही त्याला. बिल्ला मारल्यानंतर 50% सबसिडी फिडिंग पॅकेज देते. फिडिंग पॅकेज घेतल्यावर रेडकं सुधारतात त्या फिडिंग पॅकेजमुळे. मग तिथनं पुढे कसं आता रेडकं तयार करायचं म्हणजे आपल्याला अनुदान 40-50 महिन्याच्या आत वेलं पाहिजे आणि 40 महिन्याच्या आत गाभ गेलं पाहिजे. आणि मुरा म्हशी रेडा असल्यामुळे आमची गाभला तक्रार कुठल्याच मसरांची नाही. त्यामुळे रेडकं सुद्धा वेळेवर तयार व्हायली. आम्हाला गोकुळकडनं 15,000 मिळाल्यावर आमचा फायदा होतो व्हायला. त्यामुळे आम्ही ते रेडकांच्या मागं लागलो आम्ही. साहेब, एकंदरीत बघायला गेलं तर म्हशी आहेत, म्हशींचा मग ह्याचा गाभण काळ कशा पद्धतीने आपला सर? गाभण काळ रेड्यामुळे म्हणजे 0% पूर्ण रेड्यामुळे आम्हाला म्हशी कुठल्याच गाभण काळ नाही, 0% आमचं. बर, कसं काय त्याच्या हे कसं आहे? म्हणजे रेडा असल्यामुळं नैसर्गिक हे म्हशी गाभण जातात. हा कधी घेऊन आलाय आपण? ज्या टायमाला 10 म्हशी आणल्या तेव्हा आणल्या. बर, त्याच्याबद्दल सांगा. ज्या टायमाला 10 म्हशी आणायला गेलो त्यावर मी रेडा आणला. ह्या रेड्यापासून आमची म्हशी कुठलीच गाभाला तक्रार करत नाही. त्यामुळे आमचं गाभण काळ 0% जाते सगळं. तक्रारच काय नाही मसरांची आमची. हा कितीला रेडा त्यावेळेला? 82,000 रुपये आणला. बर, 82,000 रुपये आणला. साहेब, एकंदरीत ह्याचं चाऱ्याचं मग तुमचं नियोजन कसं राहते, पाण्याचं नियोजन कसं राहते, आणि तुम्ही ह्या गोट्यामधले जे आता 2 ते 3 भैया आता या गोट्यात काम करतात त्यांचं नियोजन कसं राहतंय? सकाळी कसं आहे, सकाळी ज्या टायमाला उठल्या संध्याकाळचं पाणी ऑलरेडी गव्हाणीमध्ये भरलेलं असतं. गव्हाणी सकाळ उठल्या पहिला शेण ओढतात त्यांनी. शेण ओढलं की पहिला पाणी गव्हाणीतलं बाहेर सोडतात. शेण झाल्यानंतर गव्हाणीतलं पाणी झाल्यानंतर परत वैरण टाकायला चालू करतात.
वैरण टाकायचं झालं की भाडा त्या वैरणीवरच भाडा टाकतात. हम्म. त्यामुळे जनावर निवांतपैकी हम्म. बऱ्यापैकी सगळं वैरण पूर्ण सपवितात वैरण. मग तिथनं पुढे 5 मिनिटं बसतात दारला बसायला चालू करतात. झाडाचं दारला बरं. सकाळी 5:15 दारला बसा गेले 7 वाजता होतंय. मी इथनं परत 7ला दूध घेऊन गावावर जातोय. बर. स्वतःची तुमची डेअरी देखील. स्वतः डेअरी आहे माझी. मला सांगा गोठा व्यवसाय तुम्ही मगाशी मला बोलताना बोललात की मुरा म्हशीशिवाय चालत नाही. हो मुरा म्हशी थोडक्यात आपण बोलूयात की जातीवंत जनावर असावं लागतं, त्याशिवाय हा धंदा परवडत नाही असं बरेच जण म्हणतात. बरोबर आहे, एकदम त्याच्याबद्दल बरोबर आहे. तुमचं काय मत? एकदम राईट बरोबर आहे म्हणणं. हा. एकदम त्यात प्रश्नच नाही. हा. मुरा मशीनचं फॅट चांगला नाही. SNF 10-0 आहे त्यांचा SNF आहे बर मुरा मशीनचा. बर. एवढं पण त्यासनी एवढं मात्र गोकुळची गोळी हा. आणि सरकी पेंट मी हे वापरतोय आणि फर्टिमिल प्लस हा. मी म्हशी जसं आणल्यात हा. तेव्हापासून आजपासून बाहेरचं कुठलंही पशुखाद्य म्हणजे घेतलं नाही. हा. गोकुळचं फर्टिमिल कंपल्सरी वापरतो मी. त्यामुळे गाभण काळ 0%. त्यांची गर्भाशयाची व्यवस्थित वाढ होते. कुठली म्हस वार अडकलं हे प्रकार काही घडत नाही. बर. फर्टिमिल प्लस एक नंबर आहे. हा. खरं बघायला गेलं तर मी आजपर्यंत वेगवेगळ्या गोकुळ कट्टा या आपल्या सिरीजच्या निमित्तानं वेगवेगळ्या गोठ्यांच्या वरती जातोय, भेटतोय, शेतकऱ्यांशी बोलतोय. मात्र ह्या गोठ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या शेतकऱ्यांनी बघायला गेलं तर सौर ऊर्जेचा देखील वापर या गोठ्यामध्ये केलेला आहे. सौर योजना जी शासनाने आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे त्या योजनेचा यांनी लाभ घेतलेला आहे. जवळपास 25 किलोवॅटचा आहे ना काय तर 5 किलोवॅटचा 5 किलोवॅटचा जो काही सौर ऊर्जेवरती त्यांनी हे बसवलेलं आहे आणि त्याच्यावरती ह्या गोट्यामधली संपूर्ण जे काही लाईट आहे ती 0 लाईट बिल येते. खरं बघायला गेलं तर आता सुद्धा माझ्या मागे जर का आपण बघितलं तर इथं फॅन सुरू आहेत. हे फॅन सुद्धा सौर ऊर्जेवरती सुरू आहेत. इथं जे काही आता पूर्ण गोटा जो काही यांनी धुतला त्याच्यासाठी मोटर आहे, कडबाकुट्टी मशीन आहे. तर या सगळ्यासाठी जी काही लागणारी लाईट आहे ती लाईट देखील सौर ऊर्जेवरती या शेतकऱ्यांना घेतलेली आहे. त्याच्याबद्दल जरा मला तुम्ही सांगा. सौर ऊर्जेचं पहिला आम्ही ज्याला आम्हाला 10 म्हशी आणल्या हा. 1 वर्षभर काय केलं होतं सोलरचं आम्ही. मग परत म्हटलं लाईट 3,500 रुपये लाईट बिल आलं सगळ्या मोटरीचा दर कडबाकुट्टीचा दर महिन्याला आलं. बर. मग आपण यात एकदा 2-2.25 लाख रुपये गुंतवल्यावर मग आपल्याला सोलर लाईट बिल 0 येईल असं वाटलं. मग आम्ही सोलर बसवला. बर. आता लाईट बिल साहेब किती येते आणि काय नाही 0 येते लाईट बिल. आणि पावसाळ्याचं कसं आहे MEC बोर्डची लाईट बिल ऑलरेडी आमच्याकडे आहे. बर. आमचं जे शिल्लक राहिलेलं हा. आहे ते त्यांच्याकडे जात आहे. MECB ला MEC ला जात आहे. बर. आणि ते 2 मीटर आहेत. आउटगोईंग आणि इनकमिंगचं 2 मीटर आहे. बर. जे आम्ही वापरलो किती त्यांचं ते आहे आणि आमची लाईट त्यांच्याकडे किती गेली ते बी आमच्या जवळ आहे. त्यांनी महिन्याला येऊन चेकिंग करून बघून बिल पाठवतात. बिल 0 येते आमचं. कुठल्या पद्धतीत तक्रार कायच नाही त्याच्यामुळे. ह्याच्यावर. आता ह्या गोरणीतलं जे काही म्हणजे गोठ्यातलं जनावर धुतलेलं हे पाणी देखील आहे ते तुम्ही ह्याच्यातून काढून हो बाहेर भाई टाकी बसवलंय. बसवली. टाकीमध्ये मडपंप बसवलंय आणि ते मडपंपची मोटरचं पाईपलाईन आम्ही बोरच्या पाईपलाईनला अटॅच केलंय. बर. ते हत्ती गजात ऊसात मक्याला सगळ्याला ते आलं स्लरी सोडल्यासारखा प्रकार आहे. बर. बर. एक नंबर आहे काम. हा. गांडूळ शेती म्हणजे ह्यो स्लरी सोडल्याचं बघ. रानात कुठतर दरवाजा मोठा गेला तरी साप असल्यामुळे एवढं मोठं गांडूळ आहे तुमच्या रानात. होय ना. हो आहेत खरं आहे. बर. बर. मग ह्याचं नियोजन जे आहे हे डोक्यात कसं आलंय, कशा पद्धतीने हे म्हणजे गोठा आता आमचे उभारायचा? साडू आमचे म्हटले तुम्ही हे पाणी आम्ही वगळीला सोडायचं होतं. हा. हे वगळीला कुठं सोडायचं होतं. साडू आमचे म्हटले या खड्ड्यात आपण टाकीत मोटर सोडूया आणि हे शेतात गेलं तर एक नंबर काम होईल. होय. मग आम्ही ते त्यानुसार आणि त्याच्यामुळे त्रास पण थोडासा वाचलेला. पूर्ण त्रास होता. बर. पलीकडच्या बाजूला देखील आपण मुक्त गोठा मुक्त हे गोठा आहे. केलेला आहे. आज सुद्धा जनावर जर का तिकडे बघितले तर आता म्हणजे रेड्या वगैरे हे केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. त्याचा फायदा काय आहे? त्याचा फायदा म्हणजे मोकळं सोडण्यात जाणं त्यांचं पाय मोकळं होत्यात आणि जनावर मन सुक्त त्यांनी मुक्त गोठ्यात फिरू शकताय. बर. कवा येईल तर उन्हात जाऊ शकेल, सावलीत जाऊ शकेल, त्याच्या म्हणण्यानुसार ते फिरू शकते. हा. त्यामुळे त्यांची जनावरांची वाढ चांगली आहे. त्याचा फायदा काय दुधावरती होतो का? दुधावर बी होते होणार दुधावर साहजिक आहे. कसं आहे जनावर बिननिरोगी राहिलं की जनावर दुधावर फायदा होणार की बर. आणि जनावर फास्ट मोठं होत आहे. हा. मुक्त गोठ्यात जनावर एकदम मोठे जनावर. साहेब शेती बघत बघत तुम्ही हा व्यवसाय करताय. व्यवसाय हा परवडतो का? याचं आर्थिक तुमचं जे काही नियोजन आहे हे कशा पद्धतीने जातं? आर्थिक म्हणजे कसं आहे माझं स्वतःचं भांडवल मी यात गुंतवलंय पण तरी बी मी सकाळी पहाटेचे 5ला येऊन हा. मी एक पहिला हत्तीगस गाडी आणतोय. हा. हत्तीगस गाडी आणून ठेवतोय 7ला बरोबर येताना गावाकडे दूध घेऊन येतोय. हा. काय पण त्यात कसं आहे स्वतः परवडतो थोडा हा. तरुणांनी याच जनावरांमध्ये म्हैशीच्या बनाव गाईपेक्षा मला आवडते म्हणजे हा. शेवटी म्हैशीच्या कडे वळावं बर. तरुणांनी. बर. स्वतःचं बनवलं असलं की 100% खात्री देऊन सांगतो काय सुद्धा बिंदास त्यांनी केलं तर चालतंय. काय अडचण नाही. स्वतःच जे भांडवल नसलं
तरी कर्ज काढून केला. आर्थिक आर्थिक साहेब कसं हे राहते म्हणजे फायदा कसा राहतो फायदा म्हणजे आता कसं आहे, आता टोटल महिन्याखाली म्हटलं तर भयांचा पगार, वैरण, हे सगळं वाळलं वैरणचं, भुसकाटचा खर्च, तर 2-2.25 लाख रुपये महिन्याला राहत आहे. महिन्याला महिन्याला 2-2.25 लाख रुपयापर्यंत ह्या एवढ्या गोष्टी तेवढ्या गोष्टी राहत आहे. साधारणतः तुमचे भांडवल ह्याला किती 65 लाख रुपये घटले मी. एकूण एक बघायला गेलं तर 65 लाखापर्यंत 65 लाखापर्यंत सोलर गोट्यावर आहे. बर. एवढ्या म्हशी मी जवळजवळ 68 माझ्याकडे बारकी मोठी सगळी म्हशी आहेत माझ्याकडे. हे सगळं टोटल बघितलं तरी 2 एकर बघायला गेलं तरी आणि 2 एकर माझी शेती आहे. माझी शेती टोटल 5 एकर आहे. बर. 2 एकर मी वैरण करतोय, वेगवेगळ्या वैरण करतोय मी त्यात. बर बर मक्का करतोय, हे मेगा शूट करतोय. परत हत्ती कसा आहे, वेगवेगळ्या वैरण जनावरनी, जेवढं जनावरनी वेगवेगळ्या वैरण घालशील हा. तेवढं फायद्याचं आहे. तरुणांनी या व्यवसायाकडे वळावं का, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? 100% वळावं तरुणांनी, पण ह्या तरुणांनी वळा, पण काळजीपोटी स्वतः तुम्ही राबला तर 100% त्याचा प्रयत्न तुमचा यशस्वी होणार. स्वतः मी आज स्वतः हे सांभाळतोय सगळं मी बर स्वतः. बर एखादा हाताखाली पोरं घेतोय आणि त्याला घेऊन मी सगळं स्वतः करतोय. बर. आतल्या बऱ्याच लोकांचं कसं वैरण आणून दिलं की त्यांचं त्यांनी करतात. काळजी काय घ्यायला लागते काळजी म्हणजे आता कसं आहे, सकाळपर्यंत एक 5-10 मिनिटं गोठ्यात नुसतं चक्कर मारावं. हा. म्हशी कुठल्या गावाला आल्यात, कुठली मस घाण घाण टाकायला की ती त्या पिशवीत औषध सोडून घ्यावं बर. डॉक्टरला बोलवून. हा. ती तेवढी सकाळी 5 मिनिट तेवढी फिरवलं नाही. बाहेर लोक त्यांचं त्यांनी धारा काढतातच. बर मग शेवटी आपण गोठ्यात काम झालं की जरा बसायचं. बरोबर आपण मसरांचे दूध किती, कुठली मस असतो, दुधाच कमी दिले काय दिले, हम्म. तर एक आठवड्यात एकदा जरी लक्ष घातला तरी सुद्धा फार मोठं चांगलं आहे. आणि जनावर जर एखादं 1.5 लाख रुपयाची जनावर एखादं थान म्हशीचं गेलं तर त्या म्हशीची निम्मी किंमत होते. बरोबर. त्यामुळे काळजी जास्तीच घेतला तर 100% परवडत आहे, बरोबर करायला काही हरकत नाही. आणि म्हशीचा गोठा आज कुठे बी जावा तुम्ही दूध घेऊन, म्हशीसाठी तुम्हाला कोणी प्रदान देते देतात. म्हशीसाठी. तर केके न्यूज आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, आणि त्या माध्यमातून आपण आज कुंभोज मध्ये आहे आणि या प्रगतशील शेतकऱ्याच्या गोठ्यावरती येऊन त्यांची जी काही पूर्ण प्रवास आहे तो आपण जाणून घेतलेला आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक मत व्यक्त केलेलं आहे की तरुणांनी ह्या गोठा व्यवसायाकडे वळावं, मात्र स्वतःची जर का राबायची इच्छा असेल तरच तुम्ही ह्या गोठ्याकडे वळा. कारण गोठ्यामध्ये छोट्या छोट्या त्यांनी गोष्टी सांगितल्या की बारीक सारीक गोष्टी असतात, त्या गोष्टींच्याकडे पूर्ण बारकाईने जर का आपण लक्ष दिलं तर हा व्यवसाय परवडतो. उदाहरणासाठी त्यांनी एक सांगितलंय की एका जनावराचं थान जरी कमी आलं हो. तर त्या जनावराची 1.5 लाखावरनं निम्मी किंमत येते. मग अशा परिस्थितीमध्ये एवढं भांडवल गुंतून एवढा जर का नफा मिळवायचा असेल, जवळपास 2-2.25 लाख रुपयेपर्यंत त्यांचा महिन्याचं उत्पन्न आहे, हे उत्पन्न मिळवायचं असेल तर स्वतःची राबणूक असायला पाहिजे, अशा पद्धतीचं मत व्यक्त केलंय. खरं तर ही स्टोरी तुम्हाला कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.